किंवा एखादा शेतकरी उत्पादन घेत असताना त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना जर म्हणलं आपण की बाबा खरबूज लावत, टरबूज लावत, तर ते काय म्हणतात की बाबा नको, नुकसान होतंय. किंवा आपल्या इथं काय होतं, निसर्ग साथ प्रत्येक वेळा देत नाही. निसर्गाची साथ म्हणजे काय होतं की बाबा जास्त उष्णता असणे किंवा अतिवृष्टी. आता याच वर्षी आपल्याला 2025 मध्ये अतिवृष्टी काय असते हे प्रत्येकानं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांनी खचून न जाता यांनी काय केलं, खरबूजचा प्लॉट यांची म्हणजे पिढ्यानपिढ्या हे काय करतात की बाबा, जसं आपण पारंपरिक पीक घेतो की तूर असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, हे पारंपरिक पीक न घेता हे काय करतात की फळबाग म्हणजे जसं की डाळिंब असेल, खरबूज असेल, टरबूज असेल किंवा एक कुक्कुटपालन शेड असेल, त्याच्यामधून काय करतात की एक व्यवसाय ह्या दृष्टीनं शेतीकडे पाहतात. आपण त्याच शेतकऱ्याची मुलाखत म्हणजे आपण काय करतो, प्रत्येक वेळा युट्यूब वरती बघतो की बाबा प्रत्येक कंपनी सांगते माझं चांगलं आहे, माझं औषध चांगलं आहे, माझं बियाणं चांगलं आहे, किंवा व्यापारी सांगतात मी चांगल्या क्वालिटीचा माल घेतोय, मी विकतोय. तो त्यांचा भाग राहिला. पण आज आपल्या शेतकऱ्याला गरज काही बाबा, प्रत्येक गाईडलाईन देणाऱ्या कंपन्या पैसे घेऊन गाईडलाईन देतात, परंतु आपल्याच शेतकऱ्याकडून आपण जर ऐकून घ्यायचं म्हणलं तर हे कुणी सांगत नाही. म्हणजे आता आपल्या इकडे काय झालेलं आहे की बाबा मी जे करतोय ते दुसऱ्या शेतकऱ्यांना अनुकरण केलं तर तो सुधरेल, ही जी मानसिकता आहे ही आता हळूवारपणे आपल्या मराठवाड्यातून कमी होत झालेली आहे. त्याच्यामुळे आज आपण या शेतकऱ्यांकडे ह्याच्यासाठी आलेलो आहे की बाबा खरबूज लागवड खरंच परवडती का, किंवा त्याचं वजन किती होतं, त्यांनी जात कुठली निवडली, किंवा आता हिवाळा जास्त कडाक्याचा पडलेला आहे पाऊस काळ जास्त झाल्यामुळं त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे अडचणी काय येतात, वाढ खुंटते का, ह्याच्या म्हणजे स्प्रेइंग म्हणजे फवारणी किती दिवसात करतायत, लागवड केल्यापासून किती दिवसात उत्पादन त्यांना विकता येतं, याच्याबद्दल आपण आलेलो आहोत. शेतकऱ्यांशीच आपण डायरेक्टली संवाद साधून आपल्याला याच्याबद्दल माहिती घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. बाळासाहेब किसन महाजन. बाळासाहेब किसन महाजन आहेत हे, बर्माच्या वाडीचे. यांना आपण विचारू, ही लागवड कधी केलेली आहे आपण? ही 2 नोव्हेंबरची लागवड आहे. 2 नोव्हेंबरला. म्हणजे एवढं तंतोतंत हे मार्गदर्शन घेतात किंवा लागवड करतात की बाबा एक्झॅक्ट तारीख किती, मी लावली किती तारखेला आणि त्याची विक्री किती तारखेला करतोय हे आपण बघू शकताय. फळ कशा पद्धतीने आलेलं आहे. कमीत कमी साधारण एका झाडाला किती फळ आहेत हे? 2-3 आहेत. एक 2 ते 3 आहेत. म्हणजे ह्याचं साधारण वजन एक 2-2.5 किलो पर्यंत तुम्ही एवढं विकताय. नाही होत, 1.5-2 किलो जास्तीत जास्त. एक 2 किलो पर्यंत मोठा फळ साईज. झाल्याच्या नंतर म्हणजे एक झाडापासून यांना 5 ते 6 किलो उत्पादन भेटते. गेलेल्या वर्षी विक्री केलेला तुमचा म्हणजे भाव किती होता त्याचा? गेल्या वर्षी 25 रुपये. गेल्या वर्षी जरा माल मार्केटला ज्यादा होते, दर कमी होते जरा. म्हणजे जास्त आवक हो. झाल्यामुळं रेट कमी असल्यामुळं एक साधारणतः त्यांना 25 रुपये किलोनं भाव भेटलेला आहे. म्हणजे एक झाडापासून कमीत कमी 125 ते 150 रुपये भेटतात. असं ह्याच्यात म्हणजे किती रोपं लागलेली आहेत ह्या एक प्लॉट? 7,000 आहे. 1 एकर मध्ये 7,000. 1 एकर मध्ये 7,000 रोपाची लागवड केलेली यांनी. 7,000 रोपामधून तुम्हाला सरासरी ह्या किती दिवसात हा प्लॉट काढता येते? थंडी असल्यावर थंडीच्या दिवसात 75-80 दिवस घेतोय. हम्म. जर जानेवारीची लागवड असली तर 65-70 दिवस घेतो. थंडीचं जर म्हणजे कडाक्याची थंडी त्याच्यामुळे ह्याला उशीर लागतोय. वाढ कमी एक होते त्याची. 70 ते 80 दिवस लागताय म्हणता येते. हो. आणि वाढ खुंटते. कारण काय होतं की बाबा कडाक्याच्या म्हणजे ह्याला थोडं तर म्हणजे एक उष्ण वातावरण लागतंय, परंतु आता चालू मध्ये थंडी जास्त असल्यामुळं ह्याचा पिरियड वाढलेला आहे. आपण त्यांच्याकडूनच ऐकलं की बाबा उत्पादन किती म्हणजे ह्याला फवारणी किती दिवसानं करताय तुम्ही? फवारणी 3-4 दिवसाला करावीच लागते याला. 4 दिवसाला. एक हो. सरासरी फवारणीचा खर्च किती आहे 1,500-2,000 हजार. एक फवारणीला? हो. 4 दिवसाला फवारणी करताय एक 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 1 ते 1,500 रुपयापर्यंत. म्हणजे चांगल्या क्वालिटी, जसं जसं वातावरण बदलेल किंवा कंपनी बदलेल त्याच्या रेटच्या कमी जास्तनुसार एक आपण सरास जर पकडलं तर 4 दिवसाला फवारणी करतायत आणि 1,000 रुपये खर्च येतोय. म्हणजे महिन्याला सरासरी एक 5,000 ते 6,000 रुपये फवारणीला खर्च येतो. नाही, बरोबर? ज्यादा येतोय. जास्त येतोय का? ज्यादा येतो. जे काय असेल ते शेतकऱ्यांना सांगू लिक्विड शकता तुम्ही? लिक्विड खत आहे ते. म्हणजे औषध ड्रीपद्वारे लिक्विड आहे. खत देत लिक्विड आहे. खत देत आहे. हे लागवड करते वेळेसच काय झालेलं आहे की हे मल्चिंग, ह्या मल्चिंग वरती ह्यांनी लागवड केलेली आहे. त्याच्या आधी त्याच्यावर त्याच्यामुळे बेड काय मारून होतं बेसल की डोस टाकलेला आहे. लिक्विड खत देणं वेगळं आणि स्प्रेइंग करणं वेगळं. वेगळं. ह्या 2 गोष्टीत स्प्रेइंगचा आपण खर्च सांगितलेला आहे, परंतु लिक्विड खत जे त्याचा पण एक्स्ट्रा खर्च येऊ शकतोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकरी बांधवांनो, हा आपण प्लॉट बघू शकतोय. हा पूर्णतः किती एकरचा हे प्लॉट आहे? 1 एकरचा आहे. 1 एकरचा प्लॉट आहे. 1 एकरच्या प्लॉट मधून ते उत्पादन घेत आहेत. असे त्यांचे 1-2 ते 3 प्लॉट आहेत त्यांचे. परंतु यांचं सांगणं असं की बाबा कंटिन्युअसली जर ह्याच्यामध्ये आपण म्हणजे लागवड करत गेलो किंवा हे म्हणजे विक्री करत गेलो तर नक्कीच शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो. हे त्यांचं एक उत्तम उदाहरण आहे की ते प्रत्येक वर्षीच करतात. असं नाही की बाबा सोयाबीनच लावली किंवा
आपण हरभराच पेरणी केली. ह्यांचं म्हणणं असं आहे की फळबाग जर शेतकऱ्यांनी केली तर नक्कीच शेतकरी सुदृढ, सुबल आणि लखपती होऊ शकतो. आता यांचं उदाहरण घ्यायचं म्हणजे असं आहे की बाबा स्वतः ते काम करतात, असं नाही की बाबा दुसरी मॅन पॉवर लावली आहे. स्वतः ते काम करून त्याच्यामध्ये नेमकं म्हणजे कष्ट किती लागतात, आपल्याला प्रत्येक गोष्टीला कष्ट करावंच लागतं. परंतु ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी कष्ट काय लागतात हे आपण म्हणजे त्यांच्याकडून ऐकलंय की बाबा स्प्रेइंग 4 दिवसाला ते स्वतः करत नाहीत. खत द्यायचं असेल तर ते स्वतः देतात. परंतु आपल्याला काय वाटतं की बाबा मराठवाड्यात ह्या लोकांनी लावावंच का, असं म्हणजे ह्याच लागवड केली पाहिजे का खरबूजची? लाव, कमी दिवसाचं पीक आहे, कमी कालावधीत जास्त उत्पादन देत आहे. म्हणजे जसं सोयाबीन, हरभरा, कापूस हे जे आपलं त्याला पारंपरिक त्याला पिकं, पर्याय म्हणून हे करायला पाहिजे. त्याला पर्याय हे केलं हम्म. तर नक्की हो. शेतकरी सुधरू शकतात. शेतकरी बांधवांनो, आपण असेच नवनवीन प्रयोग करू शकताय की आपल्याच भागामधले आपण उदाहरणं कुठले बघतो, विदेशात काय झालं, चीनमध्ये काय झालं, जपानमध्ये काय झालं, ब्राझीलमध्ये काय झालं, परंतु त्याच्यापेक्षा आपल्या मराठवाड्यामध्ये काय पिकतं किंवा मराठवाड्यापेक्षा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, जसं की लातूर, बीड आणि धाराशिव हे आकांक्षी जिल्हे म्हणून ओळखलं जातं, अशा जिल्ह्यामध्ये जर असं एवढ्या चांगल्या पद्धतीनं जर शेतकरी उत्पादन घेऊ शकत असतील तर आपण हे नक्कीच अशा पद्धतीनं उत्पादन घेऊ शकताय. आपल्याला काय करायचंय की ज्या गोष्टी काय समजा अडचण आलेली आहे, आपण म्हणजे दुसरं एखादं गाईडलाईन्स लावण्यापेक्षा आपण नक्कीच त्या शेतकऱ्याला फोन करून विचारू शकता, बाबा तुमचं पीक कसं येते किंवा मी हे करू शकते का. आपण त्यांच्याकडून त्यांचा एक मोबाईल नंबर जाणून घेऊयात की आपल्याला जर काही अडचण आलीच तर आपण त्यांना डायरेक्टली कॉल करून विचारू शकतो की बाबा तुम्ही कुठल्या पद्धतीने पीक आणलं किंवा रोपांची निवड कशा पद्धतीने केली, किती दिवसाचा पिरियड घेतलाय. ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला अडचणच येत असेल, म्हणजे काही गोष्टी काय झाल्या आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे, प्रत्येकाला म्हणजे माहिती आहे, परंतु मला जास्त माहिती आहे असं म्हणण्यापेक्षा आपण एखाद्या आपल्याच शेतकरी बंधूकडून जर माहिती घेतली तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. आपलं नाव आणि मोबाईल नंबर एकदा शेतकऱ्यांना सांगू शकता? बाळासाहेब किसन महाजन, राहणार बर्मचीवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मोबाईल नंबर 9325013820. 9325013820 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की बाबा मला खरबूजची लागवड करायची, टरबूजची करायची, डाळिंबची करायची, त्यांचं पोल्ट्री शेड आहे, ह्याच्याबद्दल कुठलंही मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण त्यांना नक्कीच कॉल करून आपण असं नवनवीन तंत्रज्ञान वापरून नवनवीन आयडिया घेऊन आपण या पद्धतीचं शेती करू शकतो. धन्यवाद. नमस्कार.